तुम्ही तर तुम्हाला दगडाला बांधून डोंगरावर ढकलून दिलं पाहिजे. तुमच्यासारख्या बिनडोक बिनकामाच्या माणसांवर विश्वास ठेवला ना, ही चूक आहे माझी. अहो साहेब, आमचं ऐकून तरी घ्या. अहो आम्ही बुवाला पकडणारच होतो, तेवढ्यात तिथं आबांची गाडी आली. अरे झाली का कारणांची यादी सुरू? हे झालं, ते झालं, असं झालं, तसं झालं. अरे आपण अशी कामं करतो ना जोखमीची, खबरदारी कोण घेणार? अहो आम्ही शिकार टप्प्यातीची वाटच बघत होतो. शिकार जाळेत पण आली होती, तेवढ्यात तिथे आबा टपकले आणि घोळ झाला. अशी अशी फालतू कारणं नको मला. बरं आत्ताच सांगतोय, तुम्हाला फुकट पोसायला मी मोकळा नाही. आता गडबड नाही होणार सेठ. आता तुम्हीच सांगा पुढे काय करायचं ते. उद्याचा दिवस आहे आपल्या हातात. काय पण करा, जाळं टाका, बुवाचा पाठलाग करा, त्याला गाठा, पण उद्या काम पत्ते झालंच पाहिजे. काम झालंच म्हणून समजा. अजून समजावर चाडलायस होय तू? हे समजा बिमजा काढून टाकायचा. काम झालंच पाहिजे आणि काम झालंय हेच सांगायला परत यायचं, नाहीतर गाठ कशाशी आहे. जर काम झालं नाही ना, तुमचं काम तमाम करीन मी. दोघांचं रेशन कार्ड कोरं करीन. कशाशी गाठ आहे ठीक आहे? जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, काहीतरी चांगलं करायचं असेल ना, तर आता आपण अभ्यास केला पाहिजे. चला पटापट अभ्यास करा. परीक्षा जवळ आली, एकदम चांगले मार्क आले पाहिजे आपल्याला. गोट्या, तुझं काय चाललंय? अरे हे काय करते लसूण? ही जर सगळी लसूण सोलली नाही ना तू, तर तू बघ फक्त तुला सुट्टी मिळणार नाही. पटापटावर चल. राणे, लसूण सोलून माझ्या आयुष्यात काय चांगलं होणार आहे? हाय का आता? अरे माझ्या हातचं एवढं चांगलं खायला मिळणार आहे तुला. ते तर मला असं पण मिळेल. मी जरा बारीक तोंड करून म्हणलं ना, राणे लय भूक लागली, तुझ्याकडचं दे ना काहीतरी खायला, लगेच मला जेवण मिळेल, आहे का नाही? किती गैरफायदा घेतो तू माझा. चला आवर चल पटापट. राणी ताई, ह्याच्याकडून कांदा पण चिरून घे. भांडी पण घासून घे. ए पायथागोरस, लय आगाऊपणा करू नको. राणे, ह्याला ना लय अवघड गणित दे, आलंच नाही पाहिजे ह्याला टोन्याला. जा आधी तू लसणाचं गणित सोडव. बबल्या, असं बोलतात का मोठ्या माणसांना? सॉरी राणी ताई. राणी ताई मला एक गणित समजावून सांग ना. अरे सोपं आहे की. हे बघ, जर तू 16ला 4ने भागलं ना, की आलं की तुझं उत्तर. हा वा 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 वा. इथे लहान मी आहे आणि लाड कोणाचे होत आहेत? दादूचे. ए मम्मा, अगं त्याला एवढंच लागलंय. आणि इतर वेळी मी घरात इकडे तिकडे धडपडत असते, तेव्हा मला तो कधी असं भरवत नाही ग. फक्त दादूचे लाड. फक्त त्याचे लाड, आणि तुझे लाडच नाही केले. म्हणजे तुझे सगळे हट्ट पुरवलेत, आणि आता त्याला भरवते कारण त्याच्या हाताला लागलंय. त्याचे थोडे लाड करायला नकोत का आता? ऍक्च्युली चिकू म्हणते ते बरोबर आहे. अगं खूप छोटीशी जखम आहे, तू का उगाच एवढं सिरियस घेतेस? ही छोटीशी जखम आहे? तुम्हा मुलांना मोठं झाल्यावर होतं काय रे? मी लहान असताना एवढंच लागलं तरी माझ्याकडे रडत यायचा, आणि आता एवढं लागलंय तरी दुर्लक्ष करतोयस का? तुला मी भरवलेलं नकोय? नाही, तसं असेल तर मला स्पष्ट सांग. नाही भरवत बाबा. ए बाबा, तुझ्या आईला राग येऊ दे नकोस. आता आमच्या जेवणाचे वांदे होते. आई कसं आहे बघ, तू मला भरवतेस ते आवडतंय मला, पण तू मला भरवत राहिलीस तर तू कधी खाणार? अरे मी खाईन नंतर. आणि तुला माहितीये ना, तुझं पोट भरलं की माझंही पोट भरतं. बरं आता आकर बरं. आबा, हो मला एक प्रश्न पडलाय. मम्मा तुम्हालाही असं भरवायची का हो? चिकू, काही काय विचारतेस? तुझी आई मला भरवायची, पण घरी नाही. आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो तर. मग जायचं का फिरायला? तुझ्या आईने मला भरवावं म्हणून आपण फिरायला जायचं बाहेर. हो आबा, त्यासाठी नाही. मला ना आता घरी खूप बोर व्हायला लागले, म्हणून म्हणते आपण सगळे मिळून जाऊयात ना फिरायला प्लीज. झालं इथं सुरू. थोडा वेळ गेला नाही की हिला बोर व्हायला लागलं. शी बाबा, तुम्ही लोक ना खूप बोरिंग आहात. आता ना पावसाळा सुरू झालाय, बाहेर ना सगळं हिरवंगार झालंय. ते पावसाचे थेंब, थंडगार हवा, भिजायला किती मज्जा येईल ना. अरे यार जाऊयात ना, मला ना कंट्रोल होत नाहीये. आता ह्या पावसात? नाही, पावसाळा संपल्यावर.
अरे यार, माझे ना सगळे फ्रेंड्स बाहेर कुठे ना कुठेतरी फिरायला जातात. मी एकटीच आहे जी अशी घरी ना घर कोंबडी म्हणून बसलीये. बाकीचं माहिती नाही, पण घर कोंबडी हा शब्द तुझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ए अज्जू ब्रो, काकी आवळेला सांगा आता काही बोलायला लागलाय. आजी का त्रास आहे तू तिला गप्की? सॉरी सॉरी सॉरी. मला आवडेल फिरायला जायला. मग उद्या जाऊयात का? उद्या? हो अगं मम्मा, असाही उद्या संडे आहे. हा, आणि फॅक्टरीलाही सुट्टी असते, म्हणजे दादू ही फ्री असेल. हो ना दादू? विकी दादा, उर्मिला वहिनी, तुम्ही येत आहे ना? चिकू, आय डाऊट आम्हाला पॉसिबल होईल. हो, आणि आम्ही दोघेही माझ्या माहेरी जाणार आहोत. उद्याच जाणं गरजेचं आहे का? हो, कारण नंतर त्याला पुन्हा सुट्टी मिळणार नाही ना. इंद्रा भाऊजी जेवढे फॅक्टरीमध्ये बिझी असतात तेवढाच विक्रांतही तिथे बिझी असतो ना. हो, आणि घरची फॅक्टरी म्हणून मला हवं तेव्हा सुट्टी नाही घेता येणार ना. शेवटी इंद्रा सरांसाठी मी एक कामगारच आहे. सो जे नियम कामगारांना तेच मलाही. हो ना इंद्रा? हो, तुलाही आणि मलाही. अरे यार प्लीज हा, त्या फॅक्टरीला जरा आता बाजूला ठेवा. दादू, यांना नाही जमणार आहे, तू तरी येशील ना? चिकू, मला या सगळ्यात तुम्ही काउंटच नका करत जाऊ. बस झाला दादू. एक तर तू इतकी वर्ष बाहेर होतास, आमच्या सोबत तू थोडाही टाइम स्पेंड नाही केलास, पण आता तुला आम्हाला तुझा वेळ द्यावा लागेल. काय रे, किती काम 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 काम. आणि असंही दादू, इतकी वर्ष झाली, इकडचं सगळं तू विसरला असेल. हो ना? मग तर तू आलाच पाहिजेस. आबा, अहो तुम्ही तरी सांगा ना याला. चिकू बरोबर बोलते. तू आल्यापासून फक्त कामात स्वतःला गुंतवून घेतलंयस. फक्त काम करतोयस. जा जरा फिरून ये, बाहेर फिर, कामात ब्रेक घे, आणि मग आल्यानंतर नव्या ऊर्जेने कामाला सुरुवात कर. दादू, आता ना पावसाळा सुरू झालाय, आणि पावसाळ्यात सातारा म्हणजे ना स्वर्ग दिसतो, स्वर्ग बाई. आणि काय ती वाई आणि बांबोलीची थंडगार हवा. हा, कास पठार दादू, अरे ते भाजलेलं कणीस, आहा, ओ माय गॉड. आणि ते उंच उंच हिरवेगार डोंगर, ठोसेघरचा धबधबा, आणि ते घाटातले रस्ते. दादू, गरम गरम कांदा भजी विथ कटिंग चाय. ओ माय गॉड. दादू, तू ना सगळं विसरून जाशील, आणि जर नाही विसरलास ना तर मी नाव नाही सांगणार, चिकू द ड्रामा क्वीन. क्या बात आहे चिकू. दादा, हिने जे काही एक्सप्लेन केले ना ते ऐकून आता मला राहतच नाहीये. हो ना दादा, तुझं फॅक्टरीतलं काम सेट होईपर्यंत आम्ही काय बोललो का? नाही ना. आता तुला आमचं ऐकावं लागेल आणि आमच्या सोबत यावं लागेल. दादू प्लीज 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 दादू प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके ओके, जाऊया आपण, पण एका अटीवर. काय? मी सांगेन त्या वेळेत निघायचं आणि वेळेत घरी यायचं. तिथे तुमचा हट्ट नाही चालणार. बरं बरं बरं. नाही, साताऱ्याचं वर्णन खूप छान केलंस, खूप जागाही सांगितल्यास, पण त्यातलं नेमकं कुठल्या जागी जायचं ठरतंय? ओ मदर, अपन को क्या कम समझाए क्या? बापरे. 1 सेकंड रुको. ही देखो, मी खूप मुश्किलीने शोधलीये. चिकू, अगं हे काय? अहो काकी, मम्मा, माझं ना ऑलरेडी सगळं सॉर्ट आहे. दादू, उद्या आपण फिरायला जातोय, प्लॅन फायनल. ओके, मजा करा सगळेजण, पण मजा करण्याच्या नादात तुझ्या हाताला लागले हे विसरू नकोस. हो हो, नक्की. सगळी काळजी घ्या त्याची. 1 सेकंड मम्मा, म्हणजे तू नाही येणार आहेस का? नाही बे, मी नाही यायची. मला ते पावसाळ्यात आणि चिखलात बाहेर पडायला अजिबात आवडत नाही. अहो आबा, आई बरोबर म्हणते. आम्ही जर का तिकडे आलो तर आम्ही तुम्हाला सांगणार, हे करू नका, ते करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. आमची लुडबुड कशाला हवी तुमच्या आज? तुम्ही जा, मजा करा. ठीक आहे, तिघे तर तिघे, प्लॅन फायनल. ये. बरं इंद्रा, काळजी घे ना स्वतःची. हो हो, नक्की. तू काही काळजी करू नकोस, मी घेईन माझी काळजी, आणि मी घेतलीच सगळी औषध. पण काय ग चिकू, अगं तू एकटी तर कधी कुठे फिरायला गेली नाही, त्यात तुला त्या ठिकाणांची काही माहिती पण नाही, आणि बाहेर बघितलं ना पाऊस किती पडतोय. अगं अहो काकी, डोंट वरी, मी त्याची सोय केलेली आहे. एक सरप्राईज आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? अगं मम्मा, सरप्राईज आहे, सरप्राईज असते. हे तू सांगतेस? दादू, उद्या आपण फिरायला चाललोय, हे फायनल म्हणजे फायनल.
बरं बरं, आता असं जेवा. या बुवा आले. या पावसात भिजत भिजत आले का तुम्ही? काय छत्री नेत नाही, रेनकोट नेत नाही, आता भिजले ना. बघू द्या पिशव्या. अहो द्या, किती दमलेले दिसताय. बुवा तुम्ही जेवले नाही का दिवसभरात? जेवलो. अहो हे डब्याची पिशवी तर जडच लागते. नाही खाल्लं ना काय? अगं खाल्लं, पण थोडंच खाल्लं. असं जेवाय बसलो आणि तेवढ्यात काम आलं. अगं लय काम होतं बघा. आता पटकन स्वयंपाक करते, मग गरम गरम खावा. त्याच्या आधी चहा ठेवते, तुम्ही प्या पाणी वगैरे. बरं राणे, मी करू का चहा? नीट करशील का? बस काय भावा, माझ्या हातचा चहा म्हणलं ना. हा बस बस. दर आहे पण ठेवा. राणे अगं पिकनिकचं काम ना सगळं उरकत आणलंय बघ मी. चांगलं पैसे जमल्यात. उद्या भाड्याचं पैसे एकदा देऊन टाकलं ना आपलं टेन्शनच जाईल बघ. फक्त एवढा महिना सांभाळून घ्या बुवा. पुढच्या महिन्यात माझा पगार झाला ना मग सगळं नीट होईल बघा. खरं सांग का राणे, मला तुझं पगाराचे पैसे ना घेऊशीच वाटत नाहीत बघ. मला असं वाटतं तू पैसे ना तुझ्या शिक्षणाला वापरावं. बुवा तुमची काळजी कळते मला, पण आता जे फाटलंय ते आधी शिवू ना आपण. हा पुढचं पुढं बघू, आणि या पुढं सगळं चांगलं होणार आहे, खात्री माझी. तुम्ही बघा. चला, गरमागरम कडक चहा आलेला आहे. राणी ताई चेक करा, साखरेच्या जागी मीठ नाही ना टाकलं, दुधाच्या जागी पीठ टाकलं असेल बघ. ए तू तर तुमच्या चहातच आता लसूण टाकून चहा पाहिजे ना तुम्हाला. ए गोट्या तू गप्पर का? तू मागचू आहे ना, आल्याच्या जागी हळकुंड टाकलं होतं चहात, म्हणून बोलताय ते दोघं. आणि ते जरा सेम सेम दिसत ना, म्हणून कन्फ्युज झालं तुम्ही. बुवा घ्या. हा भागलं का चारणी सोय? हे काय केलं तुम्ही आता? काय नाही, कुठं काय. राणी अगं एक काम होतं. बोल ना प्रिया ताई. एवढा फॉर्म भरून देतीस का? सगळ्या इंग्लिश मध्ये. म्हटलं तुझं भरून देशील. बघू दे. हा बबल्या रायटिंग करते. सगळीकडे लक्ष असतं तिचं. एका टायमाला 10 जबाबदाऱ्या पेलायची ताकद आहे तिच्यात. लोकांनी मदत करणं, त्यासनी समजून घेणं, यात लय हुशार आहे ती. गोट्या अरे माझी राणी जी आपण घरात जाईल ना त्या घराचं गोकुळ होईल बघ. अरे माझ्या राणीचा पायगुणच असा आहे की किती बी बिकट परिस्थिती असली आणि माझी राणी तिथं गेली ना तर तिथं सुखच नांदेल बघ. दर काय मी नाही भरणार आहे, तू भरायचं आहेस. दर. अगं मला नाही जमायचं. अगं मी स्पेलिंग सांगते ना, तू प्रयत्न तर कर. घे. हा काय युअर फुल नेम? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. आज आम्ही चाललोय पिकनिकला आणि माझ्या मम्मानं खूप छान छान खाऊ बनवून दिलाय, मला टिफिन दिलाय. आणि गेस व्हॉट, माझे दोन्ही बंधुरच लेट आहेत. जनरली लोक असं बोलतात की मुलींना रेडी व्हायला उशीर लागतो, पण इथे चित्र थोडं वेगळं आहे. इथे मी रेडी झाली आहे आणि या दोन मुलांचा पत्ता नाही. गाईज मला तसं वाटतं त्यांना जागा करायला ना मला जावं लागणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, आपण भेटूयात डायरेक्ट पिकनिक स्पॉट वर. ओके बाय बाय. आजू ब्रो, दादू, अरे कुठे आहात तुम्ही? या ना पटकन. आपलं रात्री ठरलं होतं ना की सकाळी लवकर निघायचंय. खरं तर ना उशीर मी केला पाहिजे कारण तो मुलींचा हक्क आहे. यार कुठे आहात तुम्ही? पटकन या ना खाली. आता जर तुम्ही नाही आलात ना तर मी एकटीच आहे ना. आजू ब्रो. हे ढांटाडन चिकू, आय एम रेडी. काय रेडी रे? किती उशीर? तुला माहिती आहे का माझ्या सगळ्या बॅग्स मी रेडी करून ठेवल्यात. आणि काय रे, आपलं रात्रीच ठरलं होतं ना की सकाळी लवकर निघायचंय, तरी तू उशिरा उठलास. अय कोण म्हटलं उशिरा उठलोय? वेळेत उठलो आणि वेळेत फ्रेश झालोय आणि वेळेत हजर पण झालोय. चला निघूयात. काय चला निघूयात? आपण दोघेच जायचंय का? दोघे? अरे आपण तिघे जातोय ना. इंद्रा दादा कुठे आहे? तेच तर कळत नाहीये मला. यार कंपनीचं काम असताना कसं वेळेत रेडी होतो आणि आता फिरायला जायचंय तर हा अजून रेडी नाहीये. काय
म्हणजे मी इंदिरा दादाच्या आधी रेडी झालोय. वा वा वा, हा तर चमत्कारच म्हणायचा. पण एक मिनिट चिकू, तू नीट बघितलंस ना, नाहीतर दादा आपल्याला टांग देऊन कंपनीत निघून जायचा. आपला दादू आपल्याला इतकंही नाही फसवणार आहे. पण हा कुठे राहिला यार? दादू यार ये ना पटकन. अरे तुम्ही गेला नाही तसं इथेच आहात. नाही ना, दादा येतोय म्हणून थांबलोय. इंद्रा लेट झालाय, म्हणजे इंद्राही चुकू शकतो तर. हो पण आपण नाही चुकू शकत ना विक्रांत. आपल्याला उशीर झाला तर इंदिरा भाऊजी आपल्याला ओरडतात आणि इंदिरा भाऊजींना आपण घाबरतो ना. पण एक मिनिट, आम्ही लोक सगळे फिरायला चाललो, तुम्ही कुठे चालला एवढ्या लवकर आवरून? आम्ही दोघं जण माझ्या माहेरी निघालोत आणि विक्रांतला त्याच्या सासरवाडीची ओढ आहेच आहे तशी. हो ना विक्रांत? बरं, एका पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्ते कधीही बंद पडू शकतात, सांभाळून जा. बरं, गेलात तर एन्जॉय करा. एक मिनिट, गेलात तर म्हणजे काय? आम्ही जाणारच आहोत आणि असंही मी सरप्राईज प्लॅन करून ठेवलंय. ओके, कॅरी ऑन. चला. हॅपी जर्नी. ए चिकू, पण एक मिनिट, तू कालपासून मला सरप्राईज करते. काय सरप्राईज आहे ते तरी सांग यार. सांगते, पण आधी इंदिरा दादू तर येऊ देत ना. अरे कुठे राहिला यार? मी एक काम करते, मी ना मम्माला आणि आबांना विचारते. आबा, मम्मा, अरे यार तुम्ही तरी सांगा ना दादू कुठे आहे? काय गोंधळ चाललाय चिकू? हो आबा, आज आपल्या घरात चमत्कार झालाय. चमत्कार कसला? आज इंदिरा दादा लेट झालाय. इंदिरा? ओ आबा बघा ना, एक तर दादू कधी फिरायला येत नाही आणि आज आम्ही पिकनिकला चाललोय तर हा अजून रेडी नाहीये. मी कधीची रेडी होऊन बसलीये. इंदिरा लेट होऊच शकत नाही, तो वेळेचा पक्का आहे. आबा हो, वेळेचा पक्का आहे, पण तो अजून आला नाही ना. यार दादू ये ना पटकन प्लीज. दादू, मी बाहेर आहे. दादा, दादू, दादा तू इथे काय करतोय? ते काय करतोय म्हणजे तुमची वाट बघतोय गेली 10 मिनिटं. अरे दादू, आतमध्ये मी कधीपासून तुझी वाट बघतीये. मी काय म्हटलं होतं, इंदिरा कधीही लेट करणार नाही. मला लेट झालंच नाही आणि लेट या दोघांना झालंय आणि तेही तब्बल 10 मिनिटं. सो आता आपल्या फिरण्यातली 10 मिनिटं कमी झालेली आहे. ए दादू, ही चीटिंग आहे. तू आधी सांगायचं ना की तू इथे बाहेर येऊन थांबलायस म्हणून. अरे तू पण तर बाहेर येऊन बघू शकली असतेस ना की मी आहे की नाही म्हणून. दादू, अरे अर्धा तास झाला आतमध्ये मी तुझी वाट बघतीये. अरे तुम्हाला सकाळी उठायला उशीर होतो हे सगळ्यांना चांगलं माहिती आणि तुमच्यामुळे उशीर झालाय. दादू, उशीर तुझ्यामुळे झालाय. तू जर आता इथे वाद घालणार असेल ना तर आपल्या फिरण्यातली अजून 5 मिनिटं कमी होणार आहे. नाही, सॉरी, आपण जाऊयात. नाही तर आजू ब्रो हा काय करेल माहितीये का, एक सेकंड कमी करून ना आपला प्लॅन कॅन्सल करून टाकेल. ए नाही या. हा, होऊ शकतं. काय होऊ शकतं? थांबा. काही जाताना आईला बाय करण्याची पद्धत आहे का नाही? मम्मा, बरं इंद्रा, घरातनं जे बनवून दिलंय ना तेच या दोघांना खायला दे, कळलं ना? बाहेरचं काहीही खाऊ देऊ नकोस आणि तूही खाऊ नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताची काळजी घे, कारण मी तुला सांगितलं की ड्राईव्ह करू नकोस, तर तू काही माझं ऐकणार नाहीस. तुला भरोसा आहे का या दोघांच्या ड्रायव्हिंग स्किल्स? दादू, नाही पण खरंच हाताची काळजी घे. हाताला त्रास होईल असं काहीही करायचं नाही. मम्मा, आम्ही पण जातोय का फिरायला? आम्हाला पण दे ना इन्स्ट्रक्शन्स. कसं आहे ना चिकू मॅडम, माझा लाडका इंद्रा माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकतो, त्या फॉलो करतो. तुम्हाला दोघांना जर का मी इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर तुम्ही माझं ऐकणार आहात का? त्या फॉलो करणार आहात का? नाही, पण तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे एक इन्स्ट्रक्शन आहे. काय? माझ्या लाडक्या इंद्राची काळजी घ्या. आम्हा परत लाडका इंदिरा. गंमत करते ती. मी देऊ का तुला इन्स्ट्रक्शन? अनुज, नाही, नको आबा, नको. आम्हाला ना ही ट्रिप आमच्या मनासारखी एन्जॉय करायची आहे. आणि इथे जर मी तुमचे इन्स्ट्रक्शन ऐकत बसले ना की या ट्रिप मधले अजून 10 मिनिटं कमी करायला. सो चला आम्ही जातो. बाय. सावकाश जा रे, हल्ली कधीही पाऊस पडतोय, काळजी घ्या. हो इंदिरा, सावकाश ड्रायव्हिंग कर. येस, रॅश करू नको. बाय. कनेर धरण हे साताऱ्यामधलं एक महत्वाचं धरण आहे ना. त्यांनी वेण्णा नदीचं पाणी अडवलंय, कळते का? मला माहितीये, तुम्हालाच काय सांगते सगळं. मी साताऱ्यातच आहे. आहे का? अरे पण कनेर धरणाच्या इथं तांदूळ निर्मिती होती. हा काय? अरे नाही,
काका तुम्ही 32 रुपयाचे तांदूळ द्या आणि कनेर धरणाच्या इथं विद्युत निर्मिती होती. राणे तुझं लक्ष कुठं आहे? पटपट कर, हे उशीर झाला ना ती मावशी आपल्या डोक्यात तांदळाचा डबा घालेल. अरे तिचे डबे मी रोजच खाते, पण आता ते इंद्रा सरांबरोबर जायचं म्हटलं लई प्रेशर आलंय गोट्या. ते एकतर एवढं राग करतात, नुसतं चिडचिड करतात रे ते कडू कारलं. अगे राणे तू काय लोड घेती? ते जाईल तिथं जायचं, भजी खातील खायचं, चहा प्यायला प्यायचं त्यांच्या बरोबर. तू कुठे टेन्शन घेती एवढं? हाय का आता? अरे पण अश्विनीने मला गाईड म्हणून बोलवलंय. गाईड आम्ही 10वीत कॉपी करून फाडून न्यायचो. ते वाला गाईड नाही रे, ते आपलं पर्यटक स्थळावरती ते जागेची माहिती देणारे लोक असतात ना, ते गाईड. मग मी आता काहीतरी माहिती दिली पाहिजे ना त्यांना. हा तू ऐक बरं, तर साताऱ्यामध्ये अजून पण काय पर्यटक स्थळ आहेत, म्हणजे कास पठार, ते अजिंक्य तारा, सज्जनगड. राणी तू लिहिलेलं तेल नाही येत आपल्याकडे. अरे हा, मग कुठलं आहे? हा बरं ठीक आहे दादा, ते जे तेल आहे ना ते 1 किलो देऊन टाका, मग आपला आला की मी घेऊन जाईल नंतर. ठीक आहे देतो. हा, आणि ते सज्जनगडावरती आहे ना तेलाच्या खाणी आहेत. बरोबर, आपलं सातारा दुबई मध्ये आहे ना. हा की राणे एवढा लोड नको घेऊ भावा तू. हे बघ, तुला मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. तुला काहीच नाही सुचलं का नाही? ते नुसता हात वर करायचा आणि चुटकी वाजवायची, तुला बरोबर सुचल सगळं. अरे असं कसं यार गोट्या, एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावरती. मी आपल्या साताऱ्याचं महत्व त्यांना पटवून दिलं पाहिजे ना. म्हणजे आता ते एवढं लंडन अमेरिका हे ते फिरून आलेत, आपल्या सातारा जगात सॉरी गोट्या. नाही अरे पण तुझं लक्ष कुठे आहे गोट्या? माझं लक्ष नाही का? तू सज्जनगडावरती तेल म्हणती, धरणातनं तांदूळ, काय केलंय सगळं मला बोर करून टाकले राव. सॉरी, माझं लक्ष नव्हतं बाबा. आणि दे ते पिशवी इथं. एक तर मला आधीच लय टेन्शन आलंय माहिती का, मी कसं बोलणार आहे एवढं सगळं. बरं काका, तुम्ही हिशोब करून ठेवा, पुढच्या महिन्यात पैसे देत्या. बरं ठीक आहे. बरं गोट्या जाऊ दे, मी प्रॅक्टिस केलं पाहिजे. हा तर गोट्याच्या तोंडावरती ते पीठ उडाल्यामुळं सज्जनगडावरती तांदूळ निर्मिती होते. थांब 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 थांब. हे चिकू यार, तुझं आता इथे काय आहे यार? वेळ होतोय ना आपल्याला. दादू मी लगेच आले. हा चिकू इकडे इकडे. एक मिनिट. काय आहे आता तुझं? आपण इथे का थांबलोय? ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय. तुला काही हवं असेल तर आपण तिकडे घेऊया ना. दादू, मला जे हवंय ना ते तिकडे नाही मिळणार. आता तुला काय पाहिजे? मैत्रीण. ए चिकू, आता ही मैत्रीण कुठून आली? तुला इकडचे रस्ते माहिती आहेत का? दादू तुला माहिती आहेत का? तर माझी जी मैत्रीण येते ना ती आपल्याला गाईड करणार आहे. सो तिला मला पिक करायचंय. ओके, तुम्हाला एक्सप्लेन करण्याच्या नादात ना ऑलरेडी माझा आता 1 मिनिट वाया गेलेला आहे, आणि मला वेळ वाया गेलेला अजिबात नाही आवडत. तुम्ही 5 मिनिटं थांबा, मी 10 मिनिटात येते. ओके चिकू सांभाळून गाड्या बघ. बाय द वे, हे मैत्रिणीचं कधी ठरलं? नो आयडिया. आणि कोण मैत्रीण आहे? नो आयडिया. अरे तुला काय माहिती असतं मग? नो आयडिया.